मैत्री आणि प्रेम भाग 1. आता कुणाल कंटाळा होता त्याच्या आयुष्याला. रोज तेच तेच काम, तीच ती लाईफस्टाईल. सकाळी उठून स्वतःचा नाश्ता स्वतः करायचा, सोबत दुपारचा डबा. कधी सकाळी उशिरा जाग आली तर दुपारचे जेवण हॉटेलमध्ये, सकाळी 9 पासून संध्याकाळी 7 पर्यंत. कधी कधी तर रात्री 10 वाजेपर्यंत काम असायचं. पगार मोठा होता, परंतु कामही वाढलं होतं. रात्री उशिरा घरी आला की कसलं जेवण आणि काय, घरात काय असेल ते खायचं, नाहीतर तसाच उपाशी झोपायचा. रविवारीही आराम मिळेल असं काही नव्हतं. बॉस बोलावून घ्यायचा. बँक अकाउंटमध्ये खूप पैसे जमा होत होते. त्याच्या मेहनतीमुळे गावच्या घरची परिस्थिती पुन्हा एकदा छान झाली होती, सुधारली होती. पण कुणालचं आयुष्य यात जवळपास गुरफटून गेलं होतं. कुणाल मूळचा कोल्हापूरचा, तिथेच शिक्षण पूर्ण करून मुंबईमध्ये जॉबसाठी आलेला. अपेक्षापेक्षा जास्त चांगली नोकरी मिळाली. पगारसुद्धा खूपच छान होता. मुंबईमध्ये राहण्यासाठी एका इमारतीमध्ये भाड्याने एक रूम घेतली. त्या रूमचे भाडे भरून काही पैसे गावाला पाठवून द्यायचा. त्याच्या घरी सध्या तरी एकटाच कमवणारा. वडील होते कामावर, तोपर्यंत चिंता नव्हती. वडील अडाणी, सामान उचलायचे, काम करायचे. त्यांना मिळणाऱ्या पगारात कुटुंब चालायचं. कुटुंबात आई, कुणालसह 2 बहिणी, कुणाल दुसरा. एक बहीण 2 वर्षांनी मोठी तर दुसरी 2 वर्षांनी लहान. एक दिवस अवजड सामान उचलताना कुणालच्या वडिलांच्या पायावर पडले. तेव्हापासून एक पाय निकामी झाला. खूप उपचार करून सुद्धा वाट्याला लंगडणे आले. काम सुटलं. पैसे कमी पडू लागले. म्हणूनच कुणालला कोल्हापूर सोडून मुंबईत यावे लागले. 4 वर्ष झाली त्याला मुंबईत जॉब लागून. त्याच्यामुळेच मोठ्या बहिणीचे लग्न झाले. लहान बहिणीचे यावर्षी लग्न करून आपलं उरकून टाकू या विचारात कुणाल असायचा. एक दिवस त्याचा बॉस त्याला काम सांगत होता. हो सर, करतो मी, रात्रीपर्यंत देतो करून. कुणाल त्याच्या बॉसला म्हणाला. मनात नसून सुद्धा त्याला पुन्हा कामाला बसावं लागलं. एक तर तिघांचं काम एकटा करून दमला होता. दोघे जण ऐनवेळी आले नव्हते. त्याचं काम करून निघत होता, तर निघताना पुन्हा त्याच्या बॉसने वेगळं काम करायला सांगितलं. काय करणार मग? करत बसला काम रात्रीपर्यंत. दुसऱ्या दिवशीही तेच. एक संपत नाही तर दुसरं तयार. पुन्हा पुन्हा तेच तेच काम वैतागला कुणाल अगदी. म्हणतात ना, पेला भरत आला की थांबावे लागते, नाहीतर पाणी उतून जाते. तसंच झालं. पेला भरत चालला होता कुणालचा. तिसऱ्या दिवशी सुद्धा तेच झालं. कुणाल काम संपून निघत होता. बॅग खांद्याला लावली आणि बॉसने थांबवलं. एवढं करून जा, अर्जंट आहे, उद्या सकाळी क्लायंटला द्यायचे आहे, असं बोलून बॉस स्वतः निघून गेला. कुणाल एकटाच रात्रीपर्यंत काम करत होता. रात्रीचे 10 वाजले तरी ऑफिसमध्येच. काम जवळपास संपत आलेलं आणि तितक्यात शेजारचा फोन वाजला. बॉसचा फोन. अरे कुणाल, काम झालं का? नाही सर, होत आलं आहे. एक काम कर, राहिलेलं काम उद्या कर. क्लायंटला 2 दिवसांनी ते काम पाहिजे आहे. आत्ताच त्यांचा फोन आलेला. तू निघ घरी. आणि सॉरी, म्हणत बॉसने फोन कट केला. डोक्यात गेलं ते अगदी कुणालच्या. बस झालं. बॅग उचलली. कम्प्युटर बंद न करताच बाहेर पडला. पोटात काही नाही, डोक्यात राग. काय करायचं असं जगणं. सकाळी लवकर उठून मर काम करायचं आणि रात्री साधं जेवायला सुद्धा मिळत नाही. गावच्या घरी सगळे जेवून झोपले असतील आणि मी इकडे. कशाला पाहिजे असलं जगणं. आधीच तो त्या रुटीन लाईफला कंटाळा होता. आजची घटना आयुष्यच संपून टाकू. बँकेत खूप पैसे जमा आहेत. शिवाय मी मेलो की माझ्या पॉलिसीचे पैसे मिळतील आईला. यावर घर चालेल अजून काही वर्ष. असा विचार करून कुणाल त्याच्या रूमवर न जाता समुद्रकिनारी गेला. तिथे थोडीच वर्दळ होती.
रात्रीचे 10:30 वाजत होते. कुणाल समुद्रकिनारी चालत पुढे जात होता. संपूर्ण किनाऱ्याला छानसा कटडा बांधला होता. तिथे बसून गप्पा गोष्टी करत लोक. समुद्राच्या पायथ्यापासून साधारण 5 ते 6 फुटावर तो कटडा बांधलेला होता. इथून उडी मारू खाली पाण्यात? पोहता तर येतच नव्हतं. शिवाय रात्रीची भरती होतीच, त्यामुळे इथून उडी मारली की जीव जाईलच. असं विचित्र कॅल्क्युलेशन करून त्याने एक जागा निवडली. आणखी पुढे जाऊन उडी मारू म्हणत तो आणखी पुढे आला, तर त्याला थोडं पुढे कोणीतरी त्या कटड्यावर उभं दिसलं. जरा पुढे गेल्यावर कपड्यांवरून मुलगी आहे हे त्याला कळालं. तीही बहुधा उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत होती, परंतु जमत नव्हतं तिला. नेहमीप्रमाणे कुणाचं कुतूहल जागं झालं. तिला वाचवायला हवे म्हणत तो तिच्या जवळ गेला. एक्सक्यूज मी, कुणालने मागून आवाज केला. तसं तिने मागे वळून पाहिलं. ती मुलगी तन्वी, कुणालच्या ओळखीची, त्याच्याच कॉलेजची. 5 वर्ष एकाच वर्गात होते दोघे. दोस्ती होती तेव्हा याची. पण ही तर कोल्हापूरला असते, इकडे काय करते ही? किती विचार पटकन येऊन गेली कुणालच्या मनात. परंतु सध्या तरी ती आत्महत्या करते आहे. आधी तिला वाचवायला हवे असं कुणालने ठरवलं. तू तन्वी ना? तू कुणाल ना? तन्वीने उलट विचारलं. हो, पण तू हे काय करते आहेस? उडी मारते आहे, जीव देते आहे, हिम्मत होत नाही, पुन्हा उडी मारायचा प्रयत्न. थांब थांब, कुणाल तिला थांबवत म्हणाला. काय झालं? आणि तू कोल्हापूरला असतेस ना, इकडे काय आत्महत्या करायला आलीस का? कुणाल म्हणाला. तसं तिने रागात बघितलं त्याच्याकडे. हो, कोल्हापूरहून मुंबईला आले आत्महत्या करण्यासाठी. तुला काय त्याचं? पुन्हा प्रयत्न. थांब थांब, काय झालं एवढं ते तरी सांग. तुला का सांगू? 5 वर्षाशी एकत्र शिकत होतो आपण, मित्र होतो तुझा, आठवत नाही का? ते ऐकून तन्वी क्षणभर थांबली. फसवलं रे त्यांनी मला. इकडे त्याला भेटायला आले तर भेटलाच नाही. त्यात एका ठिकाणी पाणी पिण्यास थांबले तर सगळं सामान चोरीला गेलं. अंगावरचे कपडे तेवढेही राहिले. कशी जाऊ गावात परत? तिकडचं सगळं सोडून इकडे आले तर हे काय करू सांग जगून? कोणी नाही माझं. परत जाण्यापेक्षा जीवच देते ना, तन्वी सांगत होती कुणालला. कुणालला तन्वीचा स्वभाव माहिती होता. हट्टी होती ती, उडी मारणारच. त्यासाठी त्याने ती बोलत असतानाच खांद्यावरून त्याची बॅग हळूच बाजूला ठेवली आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिला. कुणाल आपल्या मागे येऊन उभा राहिला हे जसं तन्वीच्या लक्षात आलं तसं तिने उडी मारली. कुणालने चपळाई करत तन्वीचा हात पकडला. खाली पडता पडता वाचली, पण एका झटक्याने खालच्या भिंतीला आपटली. डोक्याला लागण्याने बेशुद्ध झाली. आली का पंचायत? कुणालने घट्ट पकडून ठेवलं होतं, पण तिला वर कसं खेचणार? आजूबाजूला कोणी नाही, मग काय करणार? हळूहळू तिला वर आणलं, कटड्यावर झोपवलं. तिला बसवण्याचा प्रयत्न करत होता तर पुन्हा तोल गेला आणि ती उलट दिसेला. कुणालच्या बॅगजवळ पडली. सोबत कुणाल तिच्या अंगावर खेचला गेला. अगदी त्याच वेळेस रात्रीची गस्त घालणारा एक हवालदार तिथे पोहोचला. पलीकडे असला तरी त्याला हे दोघे दिसत होते. हे काय चाललंय तिथे? त्याने मोठ्या आवाजात कुणालला हाक दिली आणि धावतच पोहोचला. कुणालजवळ तन्वी खाली बेशुद्ध. कुणाल तिच्यावरून बाजूला जाण्याच्या तयारीत. अशा चुकीच्या आवाजात दोघांना त्यांनी पाहिलं. कुणालची कॉलर पकडत त्याला बाजूला उभं केलं. काय रे, एकटी पोरगी दिसली नाही तर तोल सुटला वाटतं. लाज नाही वाटत का? एक सनसनीत थोबाडीत बसली कुणालच्या. नाही नाही साहेब, तुमचा गैरसमज होतो आहे, कुणाल गाल चोळत म्हणाला. जिवंत तरी आहे का ती, की मारून टाकलंस? नाही नाही, काय पण काय बोलता? बेशुद्ध आहे ती. ती आत्महत्या करत होती, मी वाचवलं तिला, कुणाल काकुळतीने म्हणाला.
बरं बरं, वाचवताना बॅग काढून ठेवण्या एवढा वेळ होता का? आणि तुला कसं माहिती ही इथेच येणार आहे जीव द्यायला? काय बोलू आता? मी स्वतः जीव द्यायला आलेलो होतो हे सांगू? कुणाल गप्पच होता. त्या हवालदाराने जवळच्या एका घरातून पोलीस स्टेशनला फोन लावला. 15 मिनिटांनी पोलीस व्हॅन आली, सोबत ॲम्ब्युलन्स. मग पोलीस तन्वीला हॉस्पिटलमध्ये आणि कुणालला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.